बघा काल ती अल्पवयीन पीडित मुलगी सरनाईक साहेबांना भेटायला आली होती. तिने आपली पूर्ण कहाणी सांगितली आणि सरनाईक साहेबांनी बघा तिचं पालकत्व स्वीकारले आणि त्या पद्धतीत ते तिला सर्व परीने मदत करतील. आणि आज आम्ही इथे सीपी साहेबांना भेटायला आलोय कारण तिच्या म्हणजे जो आरोपी आहे त्याला पोलीस कस्टडी झालेली आहे, बाकीची प्रोसेस चालू आहे. पण त्यांची जी बहीण आहे, जी नगरसेविका आहे भाजपची आणि महिला बाल कल्याणची सभापती आहे. आता तुम्ही विचार करा, जर अशी महिला अशा माणसांना पाठीराखा करते तर कसं शक्य आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्या मुलीनी जवळजवळ 3 वर्षापासून त्या अनिता पाटील मॅडमकडे जाऊन त्यांना वारंवार सांगत होती की मला असं असं त्रास देतोय, तिला सिगरेटचे चटके दिले जातात, तिला बरचसं असं त्रास होता आणि बाकीचा अत्याचार केला जातो. पण हिनी प्रत्येक वेळी टाळी एका हाताने वाजली जात नाही. तिला आपल्या भावाला तिने प्रत्येक वेळा पाठीशी घातले, म्हणून तीही सहआरोपी आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि सहआरोपीला पण अटक झाली पाहिजे, तिच्यावर पण तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला अटक होऊन तिच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे ही शेजारचं जर पोलीस स्टेशनच्या बाजूला ही अशी घटना घडत असतील आणि अशा चांगल्या ठिकाणी स्वतः कार्यरत असलेले त्यांचे नातेवाईक ह्या प्रकरणामध्ये हे असतील तर आम पब्लिक किंवा आम जनता कशी सुरक्षा राहील. त्यामुळे आम्हाला परत एकदा आमचं सर्व महिला शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की अनिता पाटील यांना सहआरोपी करून अटक झाली पाहिजे. धन्यवाद.